बीडच्या वैजनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवलंय। मंदिरातील कामगारांनीच मांसाहारी अन्न शिजवल्याचं समोर आलंय। कंत्राटदारानं 2 कामगारांना कामावरून काढले। भाविकांमधून या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त केला जातोय, तर कारवाईची मागणी देखील केली जाते। वैद्यनाथ मंदिर परिसर विकास कामं सुरू असताना बांधकामावर असलेल्या कामगारांनी रात्री मांसाहारी अन्न शिजवतानाचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर भाविकांमधून संतापाची लाट उसळली गेली। यावर आता मंदिर प्रशासन आणि विकास काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून कामगारावर कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, वैजनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवलं, आता त्या कामगारांवर कारवाई करण्यात आली, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर वैजनाथ मंदिराचं विकासाचं काम चालू आहे। अनेक ठिकाणी बांधकाम चालू आहे। त्या ठिकाणी बांधकाम कामगार आहेत। ते एका बांधकाम कामगारांनी मांसाहारी जेवण तिकडे शिजवण्यात आले होतं। अंड्याचे पोळ्या करण्यात आले होते त्या ठिकाणी। त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर ते भाविक होते त्या ठिकाणी गेले आणि ते कंत्राटदाराला त्या भाविक जे संताप झाले होते त्या लोकांनी तक्रार केली। त्या कामगारांना तिकडून काढण्यात आले। अंकिता, विशेष म्हणजे आता वैजनाथ मंदिर परिसरात येतं विकास कामाचे भरपूर कामं चालू आहे। कंत्राटदारांनी तर तिकडं लेबर प्रमाणे लोक तिकडे आणून ठेवलेले आहेत। आता त्याचप्रमाणेच एक लेबरांनी तिकडे मांसाहारी स्वयंपाक करण्याचं काम केलेलं आहे। त्यानिमित्ताने तिकडे जे भाविक होते ते संतापले होते, त्यामुळे ते कंत्राटदारांनी त्या लोकांना काढण्यात सुद्धा आलेलं आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।